मी हे 2 बटाटे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे बटाटे आता आपण किसून घेणार आहोत। किसण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हा बटाटा उभा पकडायचा आहे आणि शक्यतो आपल्याला मोठी किसणी वापरायची आहे, म्हणजे त्याचा छान लांबसडक किस पडतो। हे बघा अशा पद्धतीने। तर दोघंही बटाटे मी अशाच पद्धतीने उभे पकडून छान असे किसून घेणार आहेत। संपूर्ण बटाटा माझा इथे किसून झालेला आहे। आता हे जे बटाटे आहे हे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर हे बघा यातलं संपूर्ण स्टार्च मी इथे काढून घेतलेला आहे। छान सुटसुटीत आपला हा किस झालेला आहे। आता हा जो बटाट्याचा किस आहे तो आता आपल्याला हाताने व्यवस्थित असा पिळून यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे। जेवढा शक्य होईल तेवढा जास्त यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत, म्हणजे आपले भजी जे आहे ते छान क्रिस्पी होतील। तर हे बघा संपूर्ण किस मी इथे रेडी करून घेतला आहे। आता यात मी घालते आहे 2 चमचे साबुदाण्याचं पीठ। साबुदाण्यामुळे आपली जी भजी आहे ती छान कुरकुरीत होणार आहे। त्यानंतर इथे मी हे घेतलेलं आहे वरईचं पीठ। तर 1 वाटी वरई मी स्वच्छ धुवून कोरडी करून ती मिक्सरला फिरवून घेतली होती, त्याचं हे पीठ आहे। हे पीठ आपण सुरुवातीला 3 चमचे घालणार आहोत। सुरुवातीलाच एकदम पीठ घालू नका। आता इथे मी ही हिरवी मिरची, त्यानंतर अद्रक आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतली ती घालते। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार। आणि वरईचं जे पीठ आहे ते सुरुवातीलाच खूप जास्त घालायचं नाही आहे, कारण त्यामुळे आपली जी भजी आहे ती क्रिस्पी न होता मऊसूत होतील। आणि यात आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, फक्त आपण वरईचं पीठ बाइंडिंगसाठी वापरणार आहोत। बटाट्याला स्वतःचंच पाणी सुटतं, त्यामुळे पाणी अजिबात इथे आपल्याला वापरण्याची गरज पडत नाही। तर हे बघा सुरुवातीला जे मी वरईचं पीठ घालून घेतलं होतं ते छान यात मिक्स झालं आहे। तर पीठ जरा मला अजून कमी वाटतंय, त्यामुळे मी आणखी 3 चमचे यात वरईचं पीठ घालून घेतलेलं आहे। मीठ इथे मी सुरुवातीलाच घातलेलं नाही आहे। मीठ सुरुवातीला जर तुम्ही घातलं तर बटाट्याला खूप जास्त पाणी सुटेल आणि त्यात खूप जास्त पीठ बसेल, त्यामुळे मीठ आपण सुरुवातीला घालणार नाही आहे। आणि छान असं चोळून आपण ज्याप्रमाणे कांद्या भज्यांना कसं छान मीठ चोळून पीठ चोळतो, तर त्या पद्धतीने आपल्याला हे वरईचं पीठ बटाट्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। फक्त याला बाइंडिंग आली पाहिजे इतपत आपण यात पीठ घालणार आहोत। तर हे बघा अशा पद्धतीने मी छान मिक्स करून घेतलं आहे। याची मूठ वळल्यानंतर अगदी छान गोळी वाटते आणि तितक्याच झटपट सुटते देखील। तर अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे। सर्वात शेवटी मी यात लास्टला चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि मीठ आपल्याला शेवटीच घालायचं आहे, नाहीतर याला खूप पाणी सुटेल आणि भजी आपली कुरकुरीत होणार नाही। मीठ घातल्यानंतर मी परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं। हे बघा अशा पद्धतीने आपलं मिश्रण फक्त छान एकजीव झालं पाहिजे इतपत आपण हे मिक्स करणार आहोत। तर आता आपण याची लगेच भजी तळायला घेणार आहोत। भजी तळण्यासाठी इथे मी ऑलरेडी तेल गरम करत ठेवलं होतं। तेल आपलं मीडियम तापलं की यात आपण याची फक्त एकत्रित अशा पद्धतीने हे मिश्रण करून याची भजी सोडून घेणार आहोत। अतिशय छान खमंग आणि कुरकुरीत अशी ही भजी होतात, इन्स्टंट बनतात, खूप जास्त काही पूर्वतयारीची गरज पडत नाही। साबुदाणा पीठ वरईचं पीठ रेडी असेल तर अगदी 10 मिनिटात तुम्ही हे भजी बनवून तयार करू शकतात। तळलेल्या हिरव्या मिरचीसोबत किंवा दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत अप्रतिम लागतात। तर हे बघा मी ही भजी सोडून घेतलेली आहे आणि जोपर्यंत याची एक साईड छान क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपल्याला ही भजी पलटायची नाही आहे। तर जवळपास 2-1 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकता याची एक साईड छान सोनेरी रंगावर तळून झालेली आहे। तर याची मी साईड आता चेंज करून घेते आणि दुसऱ्या साईडने देखील आपण छान अशा गोल्डन रंग येईपर्यंत ही भजी तळून घेणार आहोत। एकदम क्रिस्पी आणि एकदम मस्त कुरकुरीत ही भजी होतात। उपवासाचे नेहमीचे तेच पदार्थ खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीची ही भजी तळून खाऊ शकता। तर हे बघा साधारण 4 ते 5 मिनिटं झाल्यानंतर ही भजी छान गोल्डन रंगावर तळून झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपली ही मस्त अशी खमंग कुरकुरीत उपवासाची भजी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची ही भजी नक्की ट्राय करून बघा। तर शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे आपण पोळपाट ग्रीस करून घेणार आहोत। तर इथे मी थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे पोळपाटावर आणि हे तूप आपल्याला पोळपाटावर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही पोळपाटाऐवजी ताट देखील वापरू शकता, फक्त ताट किंवा पोळपाट जे काही वापरणार असाल ते सुरुवातीलाच रेडी करून ठेवायचं आहे। इथे मी वाटीला देखील तूप लावून घेतलं आहे, वाटी आणि पोळपाट दोघंही रेडी करून घेतले। आता इथे मी घेतलेले आहे अर्धा कप शेंगदाणे। तर हे शेंगदाणे लो फ्लेमवर छान खमंग भाजून घ्यायचे आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून छान याचा जाडसर असा कूट करून घेणार आहोत। तर हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला याचा कूट करायचा आहे, खूप जाडही नाही किंवा खूप बारीकही नाही। तर आता आपण चिक्कीसाठीचा पाक करूया। त्यासाठी इथे मी एका पातेल्यात पाव कप पाणी घेतलेलं आहे, अर्धा कप गूळ घेतलेला आहे। ज्या कपाने आपण शेंगदाणे मोजले होते सेम कपाने गूळ घेतलेला आहे
हा गूळ आपल्याला व्यवस्थित असा मेल्ट करून घ्यायचा आहे, अधनमधनं ढवळत राहायचं आहे म्हणजे खाली लागत नाही। तर हे बघा गूळ आपला छान मेल्ट झालेला आहे। आता हे जे गुळाचं पाणी आहे हे आपण गाळून वापरणार आहोत। तर ज्या कढाईत मला पाक करायचा आहे त्या सेम कढाईत मी हे गुळाचं पाणी गाळून घेते, जेणेकरून गुळात काही कचरा असेल तर तो निघून जाईल। आता हे जे गुळाचं पाणी आहे याचा आपल्याला पाक करून घ्यायचं आहे, तर अधनमधनं ढवळत राहायचं आहे आणि याचा आपण पाक करून घेऊया। गॅसची फ्लेम लो आहे आणि लो फ्लेमवर छान याला कंटिन्युअसली मिक्स करत याचा पाक करून घेऊया। तर हे बघा साधारण 4 ते 5 मिनिट लागतात पाक व्हायला। 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले जे गूळ आहे त्याची कन्सिस्टन्सी पूर्णपणे चेंज झालेली आहे। तर आता आपण पाक चेक करूया। पाक चेक करण्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि गुळाच्या किंवा पाकाचे काही ड्रॉप ह्या पाण्यात टाकून घ्यायचे। याची छान गोळी तयार व्हायला हवी आणि ती गोळी पाण्यात टाकल्यानंतर टक असा आवाज आला पाहिजे, म्हणजे आपला जो पाक आहे तो परफेक्टली रेडी झालेला आहे। तर आता हा पाक माझा रेडी आहे। यात मी अर्धा छोटा चमचा तूप घालून घेते। तुपामुळे आपली जी चिक्की आहे त्याला छान शायनी टेक्स्चर येतं आणि चवीलाही फार छान लागते, छान सॉफ्ट होते, मस्त खुसखुशीत होते। तूप घातल्यानंतर मी परत एकदा हे व्यवस्थित मिक्स केलं आहे। तुम्ही बघू शकता अगोदरपेक्षा हे छान ग्लॉसी दिसत आहे। तर आता आपण सुरुवातीला जो शेंगदाण्याचा कूट करून ठेवला होता तो घालून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम लो आहे आणि लो फ्लेमवर आपण हे शेंगदाणा आणि पाक छान असा मिक्स करून घेणार आहोत। एकदा की मिक्स झालं आपण गॅस लगेच बंद करणार आहोत। खूप जास्त वेळ गॅस चालू करायचा नाही, ठेवायचा नाही आणि खूप जास्त वेळ हे मिक्सही करत राहायचं नाही, नाहीतर मग नंतर आपला पाक कडक होऊन जातो आणि चिक्की अजिबात व्यवस्थित सेट होत नाही, फार कडक होतात खुसखुशीत न होता। तर हे बघा मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि अगदी अर्धा ते 1 मिनिट मी हे व्यवस्थित असं परत एकदा मिक्स करून घेते। तर आपलं हे मिश्रण आहे हे चिक्की सेट करण्यासाठी आता रेडी झालेलं आहे। तर आता आपण याची चिक्की सेट करायला घेऊया। तर पोळपाटाला इथे आपण सुरुवातीलाच तूप लावून ठेवलं होतं, तर ह्या तयार जे मिश्रण आहे मी हे पोळपाटावर काढून घेते आहे आणि याची आपण चिक्की लगेचच सेट करायला घेऊया। मिश्रण गरम असतानाच आपल्याला याची चिक्की पसरवून घ्यायची आहे। इथे तुम्ही लाटण्याने लाटून देखील घेऊ शकता बटर पेपर चा यूज करून। तर हे बघा सुरुवातीला मी थोडं उलथाण्याने हे प्रेस करून घेते आणि आपण जे वाटीला तूप ग्रीस करून ठेवलं होतं त्या तुपाने व्यवस्थित अशी एकसारखी ही चिक्की पसरवून घ्यायची। सर्व बाजूंनी छान पसरवायची आहे एकसारखी। तुम्हाला हवे तेवढ्या जाड किंवा बारीक तुम्ही ही चिक्की पसरवू शकता। मी इथे साधारण मध्यम आकाराची ही चिक्की तयार करून घेणार आहेत। हे बघा छान पसरल्या जाते, फक्त गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे। तर चिक्की मी छान पसरवून घेतलेली आहे आणि छान मध्यम आकाराची ही चिक्की झालेली आहे। तर जवळपास 10 मिनिटानंतर आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे याचा आकार ठरवू शकता। मी याच्या चौकोनी वड्या करून घेणार आहेत आणि थोडंसं कोमट असतानाच वड्या पाडायला घ्यायच्या आहे, खूप गार झाल्यावर याच्या वड्या पडत नाही। तर हे बघा अशा पद्धतीने मी हे चौकोनी छान असं कट करून घेतलेलं आहे। संपूर्ण वड्या कट झाल्या की आपण हे अर्धा ते पाऊण तासासाठी याला रेस्ट करायला ठेवणार आहोत। वड्या आपल्याला छान थंड होऊ द्यायच्या आहे। तर संपूर्ण मी हे व्यवस्थित कट करून घेतलं आहे। आता हे आपण अर्धा तासासाठी किंवा 1 तासासाठी सेट करायला ठेवूया। तर जवळपास 1 तास झालेला आहे। आता आपण ह्या चिक्की काढून घेऊया। तर काढण्यासाठी नाईफ अशा पद्धतीने आपल्याला चिक्कीच्या खालून इन्सर्ट करायचा आहे व्यवस्थित असा आणि अशा पद्धतीने चिक्की आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे पोळपाटापासून। तर हे बघा अगदी इझिली ह्या चिक्क्या निघून येतात, मस्त खुसखुशीत होतात आणि खूप छान लागतात चवीला। तुपामुळे याची चव खूप एनहान्स होते, त्यामुळे तूप नक्की घाला आणि मस्त 8 ते 10 दिवस टिकतात। तेव्हा ह्या चिक्क्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर साबुदाणा वडी तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे। साबुदाणे आपले छान एकदम मऊसूत असे भिजले गेले आहे। हे बघा हातावर दाबल्यानंतर ते एकदम मॅश होत आहेत। त्यानंतर इथे मी 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपण पोटॅटो मॅशरने व्यवस्थित असे मॅश करून घेणार आहोत। याऐवजी तुम्ही किसणीने किसून देखील बटाटे वापरू शकता। तर बटाटे व्यवस्थित असे मॅश झालेले आहे। आता यात मी साबुदाणा घालून घेते। यानंतर आपल्याला अर्धी वाटी भाजलेल्या दाण्यांचा कूट घालायचा आहे। इथे जाडसर कूट वापरलेला आहे मी। त्यानंतर 1 चमचा जिरं घातलेलं आहे, 1 चमचा अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि भरपूर सारी आपण यात कोथिंबीर घालणार आहोत। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर पूर्णपणे स्किप देखील करू शकता। त्यानंतर 1 चमचा इथे मी दही घालते। दह्यामुळे आपल्या चटणीला आपल्या वड्यांना खूप सुंदर चटपटीत अशी टेस्ट येणार आहे। तर हे सर्व मिश्रण मी छान असं एकजीव करून घेते। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं हाताने प्रेस करत छान एकजीव करून घ्यायचं आहे। तर या अगोदर देखील मी उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपीज दाखवलेल्या आहेत। त्या सर्व रेसिपीजची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि व्हिडिओच्या शेवटी देखील दिलेली आहे।
ते व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता, ते व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील। तर अशा पद्धतीने सर्व साहित्य मी छान असं एकजीव करून याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हे साहित्य आपण छान असं 20 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत। तोवर आपण चटणी तयार करून घेऊया। तर चटणी करण्यासाठी इथे मी मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। काड्यांसहित कोथिंबीर वापरलेली आहे मी। एक हिरवी मिरची घातलेली आहे, तिखट आहे मिरची त्यामुळे एकच घातलेली आहे। अर्धा इंच अद्रकचा तुकडा घातलेला आहे। त्यानंतर 1 चमचा जिरं आणि 2 मोठे चमचे दही घालायचं आहे। दह्यामुळे खूप चटपटीत अशी आपल्या ह्या चटणीला देखील टेस्ट येणार आहे। मीठ घालून घेते आहे चवीनुसार आणि या व्यतिरिक्त मी यात 1 मोठा चमचा दाण्यांचा कूट आणि थोडंसं पाणी घातलं होतं। तर ती क्लिप माझ्याकडनं चुकीने डिलीट झाली होती। तर तुम्ही जेव्हा कधी चटणी कराल त्यात दाण्याचा कूट आणि पाणी देखील घाला आणि हे सर्व साहित्य मी छान असं मिक्सरला स्मूथ फिरवून घेतलंय। हे बघा आपली ही मस्त चटपटीत अशी ही चटणी तयार झालेली आहे। एकदम थिक आणि खूप टेस्टी अशी ही चटणी लागते। तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर याऐवजी नारळ आणि शेंगदाण्याची देखील चटणी ह्या वड्यांसोबत करू शकता। तर इकडे आपला डोही व्यवस्थित असा रेस्ट झालेला आहे। आता इथे मी हाताला तूप लावून घेतले आणि लिंबाच्या साईजचे आपण यातून गोळे तयार करून घेणार आहोत आणि हातावर व्यवस्थित असे आपल्याला हे गोळे प्लेन करून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने। तर संपूर्ण गोळे मी अशाच पद्धतीने हाताला तूप लावून व्यवस्थित असे गोल गोल करून घेते। संपूर्ण बॉल्स मी इथे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण हे बॉल छान असे फ्राय करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अप्पे पात्र घेतले आणि यात अगदी 2-2 थेंब तूप घालून घेते। तुपाऐवजी तुम्ही रिफाइंड तेलचा देखील वापर करू शकता। तूप आपलं हलकसं गरम झालं की यात आपण तयार बॉल्स ठेवून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि परत एकदा वरतून सर्व बाजूने आपल्याला तूप सोडून घ्यायचे म्हणजे आपले जे वडे आहेत ते छान एकसारखे भाजल्या जातात आणि कुठेही खाली अप्पे पात्राला लागत नाही। तर परत एकदा मी 2-2 चमचे यावर 2-2 थेंब यावर मी तूप सोडून घेतलेलं आहे आणि आपण यावर झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिटं हे फ्राय करून घेणार आहोत। 1-2 मिनिट झाल्यानंतर अप्पे पात्र आपण ह्या पद्धतीने गॅसवर सर्व बाजूने फिरवून घ्यायचे म्हणजे जे आपले वडे आहेत ते छान एकसारखे भाजल्या जातात। तर जवळपास 3-1 मिनिट झालेले आहेत। एक साइड आपली अप्प्यांची छान झालेली आहे। आता याचे मी साइड चेंज करून घेते। जोवर अगदी इझिली साइड चेंज होत नाही तोवर करायच्या नाहीये, नाहीतर मग खाली हे जे वडे आहेत ते अप्पे पात्राला चिकटून बसतात। तर हे बघा एका साइडने छान असे आपले हे वडे क्रिस्पी झालेले आहेत। आता संपूर्ण वड्यांच्या मी साइड चेंज करून घेते आणि परत एकदा आपण यावर थोडं थोडं तूप सोडून घेणार आहोत आणि परत एकदा आपल्याला हे 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम टू हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहेत। तर 2 ते 3 मिनिट झालेले आहे। आता मी याच्या सर्व साइड अशा पद्धतीने चेंज करत करत सर्व चारही बाजूने आपल्याला हे वडे छान असे एकसारखे सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर जवळपास मला एक बॅचसाठी 7 ते 8 मिनिट लागलेले आहे। आपले वडे इथे तयार झालेले आहेत। खूप क्रिस्पी आणि खूप टेस्टी झालेले आहेत। तर संपूर्ण वडे मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत। आपले हे मस्त असे क्रिस्पी वडे तयार आहेत। बाहेरून जितके क्रिस्पी आहे आतून तितके सॉफ्ट आहेत आणि चटणी देखील खूप चटपटीत झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल। आणि तर सुरुवातीला खिरीसाठी आपण लागणारं साहित्य बघून घेऊया। तर इथे मी घेतलेली आहे अर्धी वाटी वरई, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, 2 चमचे साजूक तूप, वेलची पूड आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। तर चला आता आपण आपल्या प्रत्यक्ष कृतीकडे वळूया। तर सुरुवातीला इथे मी जी वरई घेतलेली आहे ही वरई 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। यात बऱ्यापैकी घाण असते, बऱ्यापैकी इम्प्युरिटीज असतात, त्यामुळे वरई आपल्याला कमीत कमी 2 ते 3 पाण्याने तरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर हे बघा अशा पद्धतीने ही वरई मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून यातलं पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे। आता इथे मी एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे। कढाई आपली व्यवस्थित गरम झाली की यात चमचाभर तूप घालून घ्यायचंय। तूप हलकसं गरम करून घ्यायचंय आणि आता यात मी ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे। तर इथे मी काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत। हे जे ड्रायफ्रूट्स आहे हे अगदी अर्धा ते 1 मिनिटासाठी मी तुपावर व्यवस्थित असे परतवून घेतलेले आहेत। हे ड्रायफ्रूट्स आपले परतवून रेडी झालेले आहेत। तयार ड्रायफ्रूट्स आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। तर संपूर्ण ड्रायफ्रूट्स मी इथे एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे। आता यात आपण उरलेलं तूप घालून घेणार आहोत आणि परत एकदा तूप आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे।
तूप व्यवस्थित गरम झालं की यात आपण धुवून स्वच्छ निथळून घेतलेली वरई घालून घेणार आहोत। वरई मात्र आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायची आहे, त्यात पाणी ठेवायचं नाही आहे। हवं तर तुम्ही वरई निथळण्यासाठी चाळणीवर देखील ठेवू शकता। आता ही वरई आपण तुपावर छान अशी परतवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर कंटिन्युअसली मिक्स करत साधारण 5 ते 6 मिनिटं मी ही वरई परतवून घेणार आहेत। तर हे बघा 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता ही जी वरई होती यातलं पूर्णपणे मॉइश्चर निघून गेलेलं आहे। छान सुटसुटीत अशी आपली ही वरई इथे भाजून रेडी झालेली आहे आणि याचा कलर देखील तुम्हाला चेंज झालेला दिसत असेल। छान हलक्यासा सोनेरी रंग आपल्या वरईला आलेला आहे। आता यात मी दूध घालून घेते। तर दूध इथे मी गरम करून घातलेलं आहे, गरमच दूध घालायचं आहे, त्यामुळे आपली जी खीर आहे त्याची कुकिंग प्रोसेस मेंटेन राहते, कंटिन्यू राहते आणि आपली खीर चवीला देखील आणखी छान लागते। दूध घातल्यानंतर मी हे एक उकळी येईपर्यंत मिक्स करत राहणार आहे, म्हणजे वरईच्या गाठी जमत नाही। तर आता मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि एक उकळी आली की आपण परत एकदा गॅसची फ्लेम लो करणार आहोत। तर हे बघा साधारण 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपल्या जी खीर आहे याला उकळी आलेली आहे। आता मी गॅसची फ्लेम लो करते आहे आणि अधनमधनं ढवळत ही जी खीर आहे ही आपण 5 ते 6 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत, वरई आपली छान शिजेपर्यंत। तर आणखी 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता वरई आपली छान फुलून आलेली आहे, मस्त मऊसूत शिजलेली आहे। आता यात मी साखर घालून घेते। परत एकदा साखरेचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार। साखर घातल्यानंतर परत एकदा मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण हे आणखी 4 ते 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। साखरेला जे पाणी सुटतं ते पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आणखी 4 ते 5 मिनिटं मी हे शिजवून घेतलेलं आहे। हे बघू शकता तुम्ही अगदी क्रीमी आणि घट्ट अशी आपली ही खीर इथे दिसत आहे आणि भगरही व्यवस्थित अशी शिजून रेडी झालेली आहे। तर आता यात मी वेलची पूड घालते आणि सुरुवातीला आपण जे ड्रायफ्रूट्स परतवून ठेवले होते ते देखील घालून घ्यायचे आहे। वेलची आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आणखी मिनिटभरासाठी मी ही खीर शिजवून घेणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आणखी मिनिटभर मी ही खीर शिजवून घेते। गॅसची फ्लेम आता आपण लो ठेवलेली आहे। तर हे बघा आणखी मिनिटभरासाठी ही खीर शिजवून घेतल्यानंतर अगदी क्रीमी आणि एकदम टेस्टी अशी आपली ही खीर बनवून इथे तयार झालेली आहे। ही खीर गरमागरम खूप सुंदर लागते, पौष्टिक आहे आणि अगदी पचायला हलकी आहे। तेव्हा नक्की ट्राय करून बघा आणि आजच्या ह्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। धन्यवाद।